तर नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही म्हणता असाल भाऊ काय कन्स्ट्रक्शन दाखवतोय. तर तुमचा भाऊ आज निघाला आहे डायरेक्ट जालन्याला, देवळाली टू जालना. आता बा त्याच्यात आपल्याला आहे ना बिना गाडीचं जायचं आहे, म्हणजे ट्रेननं जायचं आहे. तर मग काय, घरापासून जवळ स्टेशन आहे, त्याच्यामुळं डायरेक्ट भाऊ तुमचा पटरीच्या कडेकडे निघाला. आता त्यांचं काम चालू आहे स्टेशनचं, तर आपण ते बघत निघालो होतो. आणि एवढ्या घाईत जायचं होतं, आपल्याला टाईम झाला होता, उशीर झाला होता. आणि 8:50 8:51चा टाईम दिला होता ट्रेनने. तर डायरेक्ट तुमचा भाऊ पटरीने निघाला आहे. बघू शकता तुम्ही, जसं की मी पटरीने चाललो आहे. आणि लवकरात लवकर मला स्टेशनला पोचायचं आहे. 8:40 झाले होते. मी घाईत निघत होतो, पण व्हिडिओ काढणं पण महत्त्वाचं आहे. काय, जेवढी गडबड करतो आहे आपण, ते लय गरजेचं आहे. पायी 10 मिनटाचं आपण जवळपास स्टेशनजवळ पोहोचलो आहे. जर जे कोणी देवळाली कॅम्पचे असतील ते ओळखू शकतील ही जागा कुठली आहे. आपल्या स्टेशनजवळ एकदम जवळ पोहोचलो होतो आपण. आणि मग काय, तर पोहोचलो, थोडासा जीव आला. मग चला इकडे तिकडे थोडंसं दाखवू आरामशीर. तेव्हा देवळाली स्टेशनवर पोहोचलो आहे. पटरी तुमचा भाऊ टायमाच्या आधी पोहोचला. आणि 1-2 मिनटं ट्रेन येणार आहे, असं ते ट्रेनच्या टायमानुसार. आणि आपला डब्बा नंबर होता D10. त्यासाठी आपण निघालो आहे. आपण जिथं D10 लागेल तिथं. आणि तेवढ्यात ती दुसरी गाडी येऊन गेली, काहीतरी गीतांजली नाव आहे तिचं, आय थिंक. आणि आता 8:50 झाले, म्हणजे 2 मिनटात गाडी येणार आहे. D10 जवळ येऊन उभा राहिलो आहे मी, पण गाडी काही अजून आलीच नाही. तसं स्टेशन सुनसान होतं, थोडीशी पुढं पब्लिक होती मागं. पण आपला डब्बा इथं होता, त्यामुळे थांबलो होतो एक काका मी, बाकी कोण नव्हतं. आणि आपली ट्रेन आली आणि आपण ट्रेनमध्ये बसलो. पण उभं काय, कारण की आपलं तिकीट आहे ना ॲक्च्युअली नाशिक रोडवरून होतं. आपण बसलो होतो देवळाली कॅम्पवरून, त्याच्यामुळं थोडंसं 10 मिनटं म्हणजे 5 मिनटं उभं राहणं होतं. त्यानंतर आपलं तिकीट, म्हणजे आपली जागा आपल्याला भेटणार होती. पण भलती मजा वाटत होती. तो भाऊ म्हणत होता बसून घे सीटवर. म्हटलं नाही भाऊ, माझं सीट पुढच्या स्टेशनपासून आहे, मी पुढच्या स्टेशनपासूनच बसन. आणि फायनली आपण आता नाशिक रोड स्टेशनला आलो. आणि ते भाऊ उतरून गेले. आणि आपण आता ट्रेनमध्ये बसलो, आपल्या जागेवर बसलो. आपली सीट आपल्याला मिळाली. आणि जसं की तुम्ही बघू शकता, तुमचा भाऊ फायनली सीटवर बसलेला आहे. तरी लोकांची गडबड चालूच होती. भाऊ हे माझं सीट आहे, हे तुझं आहे, तिथं आहे, सामान ठेवतो, तिथं ठेवतो, उठा बसा करत टाईम चालला होता. मस्त टाईमपास करत होतो. माझ्या शेजारी एक छोटासा मुलगा पण उभा होता. ते म्हणता जागा दे. मी त्याला जागा दिली थोडीशी. नाशिक रोडवरून मग फायनली गाडी निघाली. आणि पुढं निघाल्याच्यानंतर गाडी, मी ना मित्रांनो आजतापर्यंत इतक्या वेळेस गेलो आहे ट्रेननं, आणि इतक्या वेळेस प्रवास केला आहे. आता तुम्ही बघू शकता, जसा नाशिक रोडचा ब्रिज क्रॉस केला ना, त्याच्यानंतर आहे ना 2 पटऱ्या, म्हणजे 2 पटऱ्या जाता. एक जाता मनमाडकडे आणि एक जाते, कुठं जाते तीच माहिती नाही. आता ही जी पटरी दिसते, जी दुसरी जाणारी, ती कोणत्या साईडला जाते आत्तापर्यंत मला माहिती नाही. मी आता लहानपणापासून जाणं येणं करतो आहे ट्रेनने, पण माहीत नाही. कोणाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता तुम्ही जसं की व्हिडिओ बघू शकता, थोडासा व्हिडिओ एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो